राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आले, त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांमध्ये रामटेक मिळवण्यासाठी लागलेली स्पर्धा संपुष्टात आली आहे। शिवसेना खासदार अरविंद भोसले यांनी नारायण राणेंचा निवडणुकीत जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती। आता ती प्रतिज्ञा पूर्ण झाल्याने अरविंद भोसले यांना तब्बल 2.5 तोळ्याची सोन्याची चप्पल भेट देण्यात येणार आहे। संत नामदेवांची कर्मभूमी असणाऱ्या घुमानी येथील साहित्य संमेलनासाठी राज्यभरातील विविध भागातून खास दिंड्या निघणार आहेत। या दिंड्यांमध्ये नांदेड येथील नानक साई फाउंडेशनच्या दिंडीचाही सहभाग असेल। अनेक सोंग घेत चोरीच्या नव्या क्लुप्त्या शोधत घरफोडी करणाऱ्या लक्ष्मी अवघडे या महिलेला 5 वर्षांनंतर अटक करण्यात आली। तिच्याकडून तब्बल 65 तोळे दागिने हस्तगत करण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या आजच्या सभेत डेंग्यूवर चर्चा होऊ शकली नाही, कारण आरोग्य अधिकारी आणि आयुक्तांसमवेत नगरसेवकही अनुपस्थित होते। त्यामुळे आरोग्य विभागाचा पंचनामा करणाऱ्या लक्षवेधीवर पुढच्या महासभेत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आज गोंधळाचा कळस गाठला। टीवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांना आज अकाउंट्स आणि फायनान्सच्या गेल्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या। परीक्षा विभागाकडून कोड नंबर चुकीचा दिल्यानं हा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे। पुण्यातील हेल्मेट विरोधातील लढा आता न्यायालयात गेलाय। मोहिमेविरोधात बहुतांश पुणेकरांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे। आळंदी नगरीत लाखो भाविकांनी आज पुन्हा संत ज्ञानेश्वर समाधी सोहळ्याची अनुभूती घेतली। यंदा संजीवन समाधी सोहळ्याचं 718वं वर्ष आहे। गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली। यंदाचा गदिमा पुरस्कार लेखक अरुण साधू यांना जाहीर करण्यात आला। याचबरोबर प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा चैत्रबन पुरस्कार कवी संदीप खरे यांना, तर युवा गायिका उर्मिला धनगर यांना विद्या प्रज्ञा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे। अमेरिकेतील 50 राज्यांमधील तापमान शून्यापेक्षा खाली गेलंय। बर्फाच्या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की एरिक आणि ओंटारिओ या राज्यांना जोडणारा 225 किलोमीटर लांबीचा न्यूयॉर्क हायवेही बंद करण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।